तुळजाभवानी उभ्या महाराष्ट्राला आपला राजपुत्र अर्पण करणाऱ्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्मितीची मुहूर्तघड निर्माण केली, ते राजे शहाजीराजे भोसले. आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करणारे आणि इतिहासामध्ये एक नवीन अध्याय सुरू करणारे आमचे राजे शिवाजी महाराज. औरंग्याची उतरविली दशा असा झुंजलात दाही दिशा. अरे औरंग्याची उतरविली दशा असा झुंजलात दाही दिशा. पितुरांची करुणी नशा, रुद्राचा अवतार तो, वाघाचा ठसा होता. अरे जाऊन विचारा त्या सह्याद्रीला आमचा राजा संभाजी कसा होता. या सर्व दिव्य विभूतींना प्रथमतः मी अभिवादन करतो. आज शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्याच्या या ध्येयाबद्दल 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली, याबद्दल मी प्रथमतः ग्रुपचे आभार मानतो. गरुडाचं पोरते गरुडच होणार होतं. अरे गरुडाचं पोरते गरुडच होणार होतं. रयतेचं बलैजात तेच करणार होतं. गरुडाचं पोरते गरुडच होणार होतं. रयतेचं बलैजात तेच करणार होतं. भवानीचा अभय त्याची कुणा नाही द्यायचं. अरे भवानीचा अभय त्याची कुणा नाही द्यायचं. गुणी मोठी थोर होतं लेकरूच्या आईचं. आणि अंगी बळ आणि पाठबळ होतं महादेवाच्या पायचं. भाकरीच्या एका तुकड्यासाठी माणसं स्वतःला विकायला तयार झाली होती, पण विकत घेणारच कोणी नव्हतं. आमचा हाच महाराष्ट्र पौडला होता, निराश निश्चित ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवराज्याचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. आणि अशाच वेळी एक जयघोष शिवनेरीवर दुमदुमला. सुमारे 750 वर्षानंतर महाराष्ट्रातलं तमाम मराठा बळ एकवटलं जाऊन तर हातावर गर्दन फिरून ठामपणे उभं राहिलं. आणि खऱ्या अर्थानं लोककल्याण रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण शोभा छत्रपती झाला. आमचा शुभा हे सारा उभा करता झाला, पण हातामध्ये तलवार घेऊन नाही. या माणसाने आधी आपल्या हातामध्ये सोन्याचा नांगर घेतला. लोकांची शीत नांगरली, तितकीच लोकांची डोकी सुद्धा नांगरली. अरे ज्या अर्थी आम्ही आमच्या शेताचं राखण करू शकतो, त्याच अर्थी आम्ही आमच्या स्वराज्याचंही राखण करू शकतो, अशी उमेद महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये निर्माण होत राहिली. आणि आमचं स्वराज्य हे घडत गेलं. शिवबा जरी राजपुत्र असला तरी राजपुत्रासारखा कधी वागलाच नाही. जगाच्या इतिहासाच्या पाठीवर रयतेच्या मनामध्ये घर करून राहणारा हा बहुधा पहिलाच राजा असावा. राजदरबारातील पंचपक्वानापेक्षा मावळ्याच्या घरची कांदा मिरची या राजाला आवडत होती. त्यामुळेच की काय संपूर्ण मावळ्यांना शिवाजी महाराज हे आपल्यातीलच एक आहेत असं वाटायचं. राजासारखा राज पण होतं घरात, पैसा होता, संपत्ती होती, अगदी सगळं काही होतं, पण या राजाचं मन यामध्ये कधी रमलंच नाही. अरे आपलंही राज्य असावं, आपलंही स्वराज्य असावं, आपलंही सुराज्य असावं. स्वराज्याची ओढ या राजाला शांत बसू देत नव्हती. आणि त्यामुळेच 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यात आली. आणि आज आमची 16 वर्षाची पोरं काय करतायत? व्यसनाच्या व्यवसायामध्ये सारे पोरं अडकून बसली आहेत. आमच्या समाजामध्ये अनेक माणसाची जन्माला येतात की ती कधी मेलीच नाहीत, आणि अशी माणसं अनेक मरतात की कधी जगलीच नाही. आमच्या राजानं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील प्रत्येक मावळ्याला स्वराज्यासाठी लढायला आणि स्वराज्यासाठीच मरायला शिकवलं. त्यामुळेच की काय हजारो मावळे तर हातावर आपले गर्दन पिलून ठामपणे उभे राहिले होते. आमचा इतिहास कधीच विसरू शकणार नाही. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणाऱ्या त्या तानाजी मालुसरेंना आमचा इतिहास कधीच विसरू शकणार नाही. महाराजांवर होणारा वार स्वतःच्या छाताडावर झेलणाऱ्या त्या जीवा महालांना आमचा इतिहास कधीच विसरू शकणार नाही. त्या शिवा काशिदांना आमचा इतिहास कधीच विसरू शकणार नाही. त्या हिरावजी फर्जदांना सिद्धी जोहरच्या मोहिमेच्या वेळी राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. शिवा काशींनी ते अश्रू बघितले. शिवा काशीद म्हणाला, राजा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू कसलं? राजा म्हणाले, अरे शिवा तुला ठाव आहे ना या मोहिमेचं तुला काय बक्षीस मिळणार आहे? वैराज ठाव आहे मला. सिद्धीच्या तावडीत सापडलो तर सिद्धी माझ्या मुंडका कलम करणार आहे. अरे तरी तुला भीती नाही वाटत? नाही राजा, शिवा काशीद म्हणून मी जन्माला जरी आलो असलो तरी मला शिवाजी म्हणून मरण्याचं भाग्य मिळत आहे. आणि ज्या माणसाला एका राजाचं एका देवाचं मरण्याचं भाग्य मिळत आहे ती संधी मी कधीच सोडणार नाही. राजा तुम्ही जो भगवा माझ्या खांद्यावर दिला आहे तो भगवा मी कधीच खाली पडू देणार नाही. आणि समजा जर तो भगवा खाली पडला तर माझ्या पिंडालाही कावळा शिवणार नाही. अशी माणसं स्वराज्यासाठी गोळावत गेली आणि आमचं स्वराज्य हे निर्माण होत गेलं. आमचे शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, अशी तामुची एकी असती वदले छत्रपती, दिल्ली ही झुकली असती कराड बारामधी. कधी कधी आम्ही म्हणतो दिल्लीचे तख्त राखतो मराठा माझा. अरे तख्तच काय राखतो? दिल्ली वरी बसतो मराठा माझा. येत्या काही दिवसांमध्ये ही साध आम्हाला घालायची आहे.
आम्ही नेहमी म्हणतो की शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला हवे, पण शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला जिजाऊ माता तयार झाल्या पाहिजे. त्यामुळेच आमच्या महाराष्ट्रातील स्त्रियांनी संस्कारांचं लेणं आज उचललं पाहिजे. शिवाजी जन्माला यावा, पण दुसऱ्याच्या घरात ही वृत्ती आम्ही जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आमचा इतिहास, आमची माती कधीच पुढे जाणार नाही. हाही आमचाच मातीचा इतिहास सांगतोय. इतिहासाचे पाणी जेव्हा आम्ही चालून बघतो तेव्हा एक घटना समोर येते. शाहिस्तेखानाला डायरी लिहायची सवय होती. शाहिस्तेखान बुर्जी म्हणतात त्याला. लाल महालाचा प्रसंग शाहिस्तेखान लिहून ठेवतोय. शाहिस्तेखान म्हणतोय शिवाजी वाऱ्याच्या वेगासारखा लाल महालात शिरला आणि वाऱ्याच्या वेगाप्रमाणे निघून गेला. शाहिस्तेखानाची मोठी बहीण धावत आली. शाहिस्तेखानाची मोठी बहीण धावत आली. बड़े साहब मेरी बेटी लापता है और शिवाजी के आदमी उसे उठा के लेके चले गए. बोटा छाटल्या तो शाहिस्तेखान स्मित हास्य करून म्हणाला, अरे शिवाजी राजा आहे तो, शिवाजी राजा. शिवाजी तुझ्या मुलीला उचलून नेणे शक्यच नाही. जरी शिवाजीच्या माणसाने तुझी मुलगी उचलून नेली असेल तर बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी राजा आहे. पोटच्या पोरीपेक्षाही जास्त काळजी घेईल तिची. अरे शिवाजी महाराजांच्या दुश्मनाला देखील आमच्या राजाच्या चरित्रावर पूर्ण विश्वास होता. जगाच्या इतिहास असे फार कमी राजे झाले. आमचे शिवाजी महाराज म्हणजे चारित्र्यवान संपन्न राजा. शिवाजी महाराजांच्या राज्याचा जाहीरनामा होता, वचननामा होता. सर्वात पोटास लावणे आहे. 18 पगड जातींना एकत्र घेऊन या माणसाने स्वराज्य निर्माण केलं होतं. आमच्या स्वराज्याच्या इतिहासातील दुसरा युगपुरुष म्हणजे राजे संभाजी. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शिवपुत्र म्हणून संभाजी महाराष्ट्राचे छत्रपती झाले. अरे ज्या माणसाने 9 वर्ष आपल्या तळ हातावर आपलं मरण करून धरलं, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आजही ज्याच्या इतिहासाच्या गाथा दरवळत आहेत, 120 लढाया करूनही मराठ्यांच्या इतिहासामध्ये पराभूत न होणारा म्हणून इतिहासाने ज्याची नोंद घेतली आहे अशा राजा संभाजीला आम्ही आमच्याच मातीमध्ये बदनाम करून ठेवलंय. झोपलो होतो आम्ही. 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचं निधन झालंय. त्यावेळी आमचे राजे संभाजी रायगडावर नव्हते. बर्राणपुराची स्वारी आटपून ते नुकतेच पन्हाळा गडावर आले होते. दरम्यानच्या काळामध्ये राजाराम महाराजांचं लग्न झाले. ते संभाजी महाराज स्वारीमध्ये अडकल्यामुळे राजाराम महाराज येथे संभाजी महाराज राजाराम महाराजांच्या लग्नाला येऊ शकला नाही. पण आमच्या तथाकथित इतिहासप्रेमींनी असंही सांगितलं की शिवाजी महाराजांनी राजा संभाजींना कैद करून ठेवलंय. हा फक्त पोकळ इतिहास झाला आहे. मराठ्यांनी इतिहास निर्माण जरूर केला, पण मराठ्यांनी इतिहास लिहिला नाही. पण ज्यांनी तो इतिहास लिहिला त्यांनी तो आपल्या सोयीप्रमाणे वाकवला. खरा इतिहास आमच्या पुढे कधी येऊच शकला नाही. राजांचं निधन झाले, जनतेपर्यंत ही बातमी पोहोचली नाही. अगर जनतेला जर ही बातमी कळाली तर लोकांमध्ये कल्लोळ मांडेल आणि याचाच फायदा घेऊन सारे मुघल आमच्या रयतेवर अत्याचार करेल. त्यामुळेच जनतेपासून महाराजांच्या निधनाची बातमी ही गोपनीय ठेवण्यात आली. पण अशाच वेळी रायगडावर मंत्र्यांची बैठक सुरू झाली. अरे काही झालं तर संभाजीला राजगादीवर बसू द्यायचं नाही. संभाजी म्हणजे एक तत्वज्ञानी माणूस. इतिहासातील सारे बारकावे या माणसाला माहीत आहे. इतिहासातील पैलू हा माणूस जाणतो. जर राजे संभाजी गादीवर बसले तर आपलं काही खरं नाही. त्यापेक्षा असं करूया, सोयराबाईंच्या लहान मुलाला राजारामाला गादी बसवूया. त्यासाठी तर त्यांनी संभाजी महाराजांच्या सावत्र मातृश्री सोयराबाई यांना हाताची धरलं, सरळ हाताची धरलं. राजाराम महाराज अल्पवयीन आहेत. राजारामांना राजगादीवर बसवूया. राजगादीवर बसल्यावर त्यांना राज्यकारभार करता येणार नाही. सोयीने राज्यकारभार आपल्याकडे येईल आणि आपल्या मनाने आपल्या इच्छेने आपण राज्यकारभार चालवूया. त्यासाठीच सोयराबाईंचे बंधू हंबीरराव मोहिते हे कराडला होते. त्यांनाही संदेश पाठवण्यात आला. त्यावेळेस त्यांच्या मागे त्यांची भूमिका अशी होती की इतिहासात जगातील कोणत्या मामाला वाटणार नाही की आपला सख्खा बाचा हा राजगादीवर बसावा. झालंही तसंच. आमचे हंबीररावही लगेच तयार झाले. त्यांनी परतीला संदेश पाठवला, अरे तुम्ही या, आपण मिळूनच त्या राजा संभाजीला कैद करूया. मंत्रीगण आनंदले, निघाले, पोहोचले. हंबीररावांच्या समोर आमचे मंत्रीगण पोहोचले. तोच आमच्या हंबीररावाने डाव पलटला. साऱ्या मंत्रीगणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना पन्हाळगडावर नेण्यात आलं आणि आमच्या संभाजी राजांच्या चरणाशी त्यांना झुकवण्यात आलं. तोच आमच्या हंबीरराव पराडले. राजा घ्या ही माणसं ताब्यात. आमच्या स्वराज्याच्या धनाला जाऊन अजून 11 दिवस झाले नाहीत आणि आमच्या स्वराज्याच्या धनाच्या पोटच्या गोळ्याला राजा संभाजीला कैद करायला निघाले. घ्या ताब्यात. आणि संभाजी महाराजांनी त्यांना कैद केलं. त्यानंतर सुमारे 1.5 महिना संभाजींनी पन्हाळगडावरून राज्यकारभार चालवला. त्यानंतर ते रायगडावर गेले. पण रायगडावर जाण्यापूर्वी त्यांनी हंबीररावांना विचारलं, हंबीरराव, मामाश्री तुम्ही आमच्या मातोश्री सोयराबाईंचे सख्खे बंधू,
आमच्या बंधू राजाराम महाराज यांचे तुम्ही सख्खे मामाश्री, तरी त्यांच्या पाठीशी उभं न राहता तुम्ही आमच्या पाठीशी का उभं राहिलात? तोच आमचे आंबेराव म्हणाले, मंत्र्यांचा कट लक्षात घेतात सोयराबाईंचा संदेश आला, अरे काही झालं तरी राजे संभाजींना वाचवणे. पण आमच्या मराठ्यांच्या इतिहासाची दुरावस्था अशी की आम्ही आमच्या संभाजीप्रमाणेच आमच्या सोयराबाईंना तितकंच बदनाम करून ठेवलं. खरा इतिहास हा आमच्या समोर कधी येऊच दिला नाही. संभाजी महाराजांच्या अंतिम क्षणाच्या वेळी संभाजी महाराज आपल्या वडिलांना साथ घालतायत. संभाजीराजे म्हणतायत, आबासाहेब तुमचा आबा एवढं रूप पाहिला मला डोळेच राहिले नाही. तो आबासाहेब तुमचा आग्र्याच्या भेटीच्या वेळी तुमचा हातात हात घेऊन म्हणाला होतो. आबासाहेब आग्र्याच्या भेटीच्या वेळी तुमचा हातात हात घेऊन म्हणाला होतो, आबासाहेब तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही गडावर सुखरूप पोहोचू. पण ते हातही आज राहिले नाही तो. आणि तुम्हाला आबासाहेब अशी साथ घालायला मला तोंडही राहिले नाही हो. पण एक सांगतो आबासाहेब, रक्ताच्या अभिषेकाने जर स्वराज्याच्या मंदिर पवित्र होणार असेल, रक्ताच्या अभिषेकाने जर स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल तर जगदीश्वराच्या मंदिराची शपथ घेऊन सांगतो की 1000 वेळा जन्म दे, 1000 वेळा जन्म दे, पण शिवपुत्र म्हणूनच दे. जगायचं कसं हे राजा शिवरायांनी जगाला शिकवलं, मरायचं कसं हा संभाजी जगाला शिकवेल. ही होती पुत्रनिष्ठा, ही होती स्वामीनिष्ठा. पण आमची तरुण पोरं आज काय करतायत? वृद्धाश्रमामध्ये आमच्या आईवडिलांना पाठवलं जात आहे. ज्या आईवडिलांनी आपल्या संपूर्ण आयुष्य मुलांसाठी खर्च घातला तीच आईवडील आज वृद्धाश्रमामध्ये पडतायत. आमची संपूर्ण तरुण पिढी अशीच बर्बाद झाली आहे. यासाठी आम्ही एक गोष्टी करायला हवी, आपल्या पोरांना 4 पुस्तकं कमी शिकवा, पण आमच्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराज नक्की शिकवा. कारण ज्याला छत्रपती शिवाजी महाराज कळाले तो आपल्या आईवडिलांना विसरण्याची आरामखोरी कधीच करत नाही. हाही आमच्याच मातेचा इतिहास सांगतो. दुर्दैवाने आमच्या मराठी मातीमध्येही अशी पोरं जन्माला येत आहेत, हेच आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. खरं तर आम्ही शूरही तितकेच आहोत, वीरही तितकेच आहोत, धैर्यवान आहे तितकेच आहोत, पण आम्ही भोळे सुद्धा तितकेच आहोत. आमच्या खांद्यावर कोणी हात टाकेल आणि आमच्या पायात पाय टाकून कोणी आम्हाला खाली पाडेल हे आम्हालाही कळणार नाही. घरी एखादा पाहुणा आला तर आमचा लंगोट सोडून मटणाचा बेत करू, पण समाजासाठी 10 रुपये दे म्हटलं तर नाही जमायचं. हे तत्व आम्ही जरा बदलायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेणं खूप झालं, आता छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात घेण्याची वेळ आली आहे. आणि खऱ्या अर्थानं शिवतत्वाचा शिवविचारांचा प्रसार करायला हवं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या आईच्या मानाने माघारे पाठवणाऱ्या त्या राजाच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या स्त्रिया सुरक्षित नाहीयेत. आम्ही आमच्या स्त्रियांच्या सुरक्षेसाठी एक मोठं पावलं उचलायला हवं. आणि खऱ्या अर्थानं आमच्या राजाच्या आमच्या शिवरायांचा महाराष्ट्र आम्ही निर्माण करायला हवा. शेवटी जाता एवढंच म्हणतो, राजे तुम्ही नसता तर नसती दिसली अंगात तुळस. राजे तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगात तुळस. राजे तुम्ही नसतात तर नसती दिसली मंदिरांचे कळस. राजे तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगात तुळस. राजे तुम्ही नसतात तर नसती दिसली मंदिरांचे कळस. राजे तुम्ही नसतात तर सुवासिनीच्या नसते कुंकुबाळी. राजे तुम्ही नसतात तर सुवासिनीच्या नसते कुंकुबाळी. पतिव्रतांच्या किंकाळ्यांवर विरल्या असते राणी, पतिव्रतांच्या किंकाळ्यांवर विरल्या असते राणी. जय भवानी, जय शिवाजी.